मी पण पाहिजे. आपण आता आहो कुठे कुठं तर टाक बदलापूरला आहो का? घरून निघताना तर व्हिडिओ नाही गेली. आता बदलापूरला आम्ही काय झाला व्हिडिओ चालू आहे का? काय रे काय भजी, कांदा भजी आणि कटलेट आणि चाय. आणि हा चाय पण आहे. दाखव ना चहा पिताना. फायदा नाही. आमचा आता नाश्ता झालाय. बाईक आम्ही एक्सचेंज करतो. हिमालयात चालवतो आता धीरज आणि मी चालवतो युनिकॉर्न. ग्लव्स विसरलो. जाताना कुठेतरी ग्लव्स घ्यायला लागतील आता. ठीक आहे. कंसारा घाट आहे हो. गिरीवर्धन घाट. खंडारा घाट नाही हो. खंडाला नाही, रायगड घाट. हा खंडारा घाट. जाम आवाज चालू आहे. जाम खूप. त्याला ये ना ऊस तोड. ऊसाला ऊस काढायचं काम चालू इथे. पण कर ना असा तुझा. ऊस घेऊन आलाय. ऊस तोड. गाडी डल करेल का? आम्ही आताच पोहोचलो राजगडावर. इथे गाडी पार्क केली. ही किथे आणि ही किथे काय असेल ती काय बोलतात रे त्याला? सोय नाही ना. ठीक आहे राहण्याची. हां राहण्याची खाण्याची सोय बघून टेंट वगैरे काही घेऊन आम्ही आता जाऊ डायरेक्ट वर. काहीच नाही मोठा व्हिडिओच नाही केली. लोकांना काय समजेल? काय सकाळीच टोपा घेऊन आलाय. आता तुम्ही किती किलोमीटर आले तुम्ही? 235. हा 235 किलोमीटर लगातार राईड करून आलेले. तुम्हाला कसं वाटतो? मला पहिल्यांदा म्हणजे मी कधी रस्ता असा नीट बघू देत नाही का कुठल्या साईडने यायचं. ठीक आहे बस बस. या ट्रॅकची पूर्ण प्लॅनिंग आम्ही केली. कौशल्य यांनी काहीच नाही केलं ना. पूर्ण आम्ही केलं. अख्खा मी काहीच केलेलं नाही. मी फक्त जोडीला आलो मागं बसून. अख्खा मेन सामान. हा काय येऊ स्प्रे कसला गॅस. 3 दिवस टॉर्च नवीन टॉर्च घेतली होती. आमचे मित्र 200 रुपये फोडली. आमचे मित्र सगळ्या यांनीच मॅनेज केलं. फक्त टोन 2 वर्षांनी. थोडीशी वर बॅग न्यायची. त्याचं सामान. डीजे पण आहे आपल्याकडं. याची गरज लागेल घे ना. खाली नाश्त्याला आपण काय खाल्लं होता? कटलेस ना कांदा भजी. आता कांदा भजी आणि मिसल पण आहे इथे. ती खावं आणि तुरंत वरती चढायला जाऊ. का बोलतात का 1.5 ते 2 तास लागतात. आता आम्ही किती तासात चढतो बघू. ठीक आहे. टेंट कसा लावायचा आम्हाला काका दाखवला होता. वर जाऊन आम्ही बघू कसं आम्हाला लावता येतो का. टेंट घेतला आहे. टेंट आहे 4 जणांचा. आम्ही 3 जणच आहे. आता आमचा ब्लॉग चालू झाला वर चढायचा. खरे पैसा बघ ना कुसाऱ्याला. टेंट स्पीकर. आम्ही आता निघलोय. दमलो. 10 पावलं चालू. हा हॉटेल मागे आमचा ना इथे लगे ओंकार बोलतो दमलो. थोड्याच वेळात आम्ही 15-20 मिनिटात पोहोचतो. थोडा ठीक आहे. आता वाटतं इथं पैसे घेतील. तर आता मी माझ्या जोडीला काही ढिली माणसं फिरतात. हां 5 पावऱ्यात येतो. पायऱ्या पावला सॉरी ना. थांबतो. हा एक आहे थोडा आता फास्ट चालायला लागला आहे ओमकार डोकारने. तो एनर्जी चढताना नाही उतरताना वापरणार आहे. मी पण खूप पाठला जाम. माझ्याकडे टेंट आहे स्पीकर आहे. याच्याकडे काहीच नाही. प्लस बॅग पण आहे. ते बॅगमध्ये पण स्टोव आहे. गॅसचा बाटला आहे छोटासा. चल रे चल. ओके.
आता आम्ही एवढा चढलोय वर, अजून अर्ध्यापेक्षा थोडासा कमी आहे. आतापर्यंत असं पायऱ्या तर नव्हत्या, खराब रस्ता होता. आता पायऱ्या चालू झाल्यात. हे बघा, उधर बंदर है. ओके चलो, आता बहुतेक आम्ही चढलो आहे. हे बघा, हे अशी काही लोकं आहेत जी थोडासा राहिलाय, फक्त अशा थोडासा. ठिकाणी झाडं काय नॉलेज देतात आणि आता 10 ते हे बघा. 15 मिनिटात पोहोचू. कृपया प्लीज अशा वेळा ठिकाणी कचरा करू नका. ऐका रे. हे बघा, असे बॉटल्स कृपया करायला फेकू नका. हे आपली जागा आहे, आपल्या महाराजांनी राखलेल्या गोष्टी आहेत. कृपया करून इथं कचरा नका. डस्टबिन आहेत, त्या डस्टबिन मध्ये टाका. डस्टबिन पण दाखवायला लागतील. इथे उलटी नुसतंच ज्ञान द्यायला आलाय. बरं आहेत का? ठीक आहे. हे बघा, चलो गाईज. कायची मात्रा हा इथे बघा, बघ रोप नाही, पाईप आहे. कुठं पाईप आहे? इथं. तो तुटला आहे. एकाने वरती जरा जा, मग क्लिप बांधून पाठवतात. त्या क्लिप कुठे? हे तुटला आहे. चालून दमलो आणि शेवटी आता पोचलोय मेन पाली दरवाजा. टाइम लागला थोडा, पण ते बोलले होते 2 तास लागतील, 2-2.5 तास. आम्ही 1.5 तासात पोचलोय. अजून खूप आहे वर, बघा वर खूप आहे. असा काय नसतो. बराच काय काय असतो. पाऊल पण 10 लाखाचा असतो. तुझ्या बघा कसा तरी याने घेऊन आलो मी वर. कांद्यावर मारून आणला असं मला. मी नसतो ते वरच नसते आले. अरे खाली पण नसते आलं, रस्त्यावर पण नसते आलं. मी नसतो तर आलोच नसते इथपर्यंत. काही नाही, तुला आला. काही नाही. दोघं आता निघतील. असा फोटो टाकतील. ते मी नसतं निघलं माहिती आहे मला. तू जो लहान हो. आता पोचलो आम्ही पद्मावती माचीला आणि आता टेंट लावायची जागा बघतो आणि जातो थोड्या तिकडे. मग आता काय करू आपण? ए, वाचीला जाऊ. 1 मिनिट. 15-20 मिनिट झाडाची गाडी प्लेन असेल ना. इथे जायचं आम्हाला, इकडे. इथून होती चढून पण गेलो. आहे किती तास आहेत आपल्याला? 2 तास चढायला लागेल. बरोबर का? परत चढून परत लागेल, तसं उतरायला लागेल, परत वर चढायला लागेल. परत असं करता एक ते 1.5 तास तिथून असं चालायला लागेल, तेव्हा पोचू आम्ही. आता आम्ही पद्मावती माचीपासून निघलोय, संजीवनी माचीवर निघलोय बोललो मी जायला. आणि तिथे सनसेट बघायला, कारण इथून पण दिसला असता सनसेट, पण तिथून खास सनसेटसाठी तिथे जास्त जातात लोक. हां, सनसेट पॉईंट बोलतात त्याला. बघा रस्ता खराब आहे इथला, पायऱ्या नाही. डांबरी रोड बनायचा आहे. कॉन्क्रीट करेल. थोड्याच वेळात आम्ही पोचू संजीवनी माचीवर. थोड्या पायऱ्या आहेत तिथे. पायऱ्या तर नाही, असं दगडींचाच येतो, जुने आल्या पाहिजे. हा, हे संजीवनी माची. हा बघा, फायनली आता सनसेट झालेले आहे. एकदम थोडासा बाकी आहे, पण आम्हाला जायला खूप टाइम होईल. आम्हाला तिकडे जायचं आहे. इथे
त्याच्यामुळे आम्ही आता निघतो. कशाला पण तू न वापरलेलं पाणी आता आमचं जेवायचा टाइम झालेला आहे नेहमीच तापव बघ. आणि आता आम्ही मॅगी आणलेलं आहे. 3 मॅगी आहेत. आणि मॅगीला मसाला, पाणी आणि हा मंदिर आहे. मंदिरात नाही तुझ्या बघितलं मी जाणार जाऊ. हे गप बसा ना जरा. इथे काय परिस्थिती काय अशा प्रकारे आता आमची मॅगी झाली. आम्ही केले बघा कसा, कारण इथून ना खूप हवा येते, खूप जोराची हवा येते त्याच्यामुळे हे असं आम्हाला नाटक करायला लागले. आता तरी पण ही तिघांना पुरणार नाही आम्हाला. हे एकदा करू, परत लगेच दुसरा एक पॅकेट येतो करू. आम्ही तेच करतो. अकरा तेच करायचंय. पाणी तापवा बस झाली. नाही थांब झाले, नाही झाली आमची आता मॅगी झालीच. आणि आता आम्ही जातो थोडं आरतीला. आरती घेणार आहेत. मी ते आता आरतीला जातो. आरती करून आल्यावर मॅगी खातो. वाव. आमच्यासाठी काही दुसरी मुले सुद्धा आली होती तिथे, पण बाहेर एवढी थंडी आहे की सर्वांनी टेंट आतमध्ये लावलेलं आहे. आणि हा आमचा टेंट, त्याच्यात ओंकार बसलाय. फोटो काढायला टाइम आहे का? मंदिरात जाऊ आपण. गुड मॉर्निंग मित्रांनो. आमची सकाळ झालेली आहे राजगडावरची. आता आम्ही चाललो सनराईज बघायला. चल ना. नाही दरवाजा हा लाव, जा लावून कुत्रे जातात. तयार सकाळीच. थंडी, रात्री खूप थंडी होती. आम्ही आता दर्शन घेतो आणि निघतो. ते रामेश्वर मंदिर. आम्ही आलो सनराईज पॉइंट वर. गप ना. आता सनराईज झालेला आहे. टाइम लॅप्स व्हिडिओ केलेली आहे मी थोड्या वेळेला. ओके, जा पुढे जा. आम्ही येतोय मागे. सनराईज तर आम्ही आता बघितलंय. आता अजून थोडा पुढे झालं. ए पुढे काय आहे? हा माकडा बसव. चले रे. आता तिथं 5 मिनिटात पोहोचू आम्ही. तिथं 5-10 मिनिटं असतील काय, मग निघू आम्ही खाली. खाली जायचं ना लगे. पूर्ण किल्ला तर बघितलाय आम्ही. त्यांना चेन खोलायची बरोबर माहिती झाली. आता मागे राहताना ना चेन खोलताना बॅगेची. आम्ही आता नाश्ता केला. नाश्त्याला काय नाही, बिस्किट पुडा खाल्ला. बिस्किट तो खाऊन चाललोय बाली किल्ल्याबरोबर. मग इथून लगे घरी. मी तर आता इथपर्यंत वर चढलो. त्यांची येते ना फाटते. तो एक तर अजून तिथे लपापलाय. वरती चढले असं आहे चढायला वर. बहुतेक आम्ही आता वर पोहोचलो. फक्त थोडाच आहे.
डायरेक्ट इथून खाली आणि इथे पाणी पण स्वच्छ आहे. भिंती नाहीशा झाल्यात, थोड्या थोड्या आहेत. आणि सकाळी सनराईज बघायला इकडे गेलो. हवा खूप जोरात चालली. हा आहे ब्रह्मेश्वर मंदिर. हो रे, फोटोच घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आता आमचा गड किल्ला बदकंटी संपलेली आहे, फिरून झालेला आहे पूर्ण. झाले. नाही आता निघतो आम्ही खाली उतरायला. ते बस कार लागले तिकडे. किती टाइम लागतो तर आता 1 तासात उतरत आहे. ठीक आहे, आमची आता तयारी झाली आणि आता निघतो आम्ही दगडूशेठला. ओंकार आणि धीरज त्यांची तयारी बाकी नाही झाली. ती झाल्यावर थोड्या वेळ तयारी आम्ही जाऊ दगडूशेठला. आम्ही आता आलोय दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. दर्शन घेतलं आम्ही. दर्शनाला जास्त टाईम नाही लागला. आता आम्ही आलो इथे. कोणता रे उद्यान आहे हो? हे कोणता आहे? पु ल देशपांडे उद्यान. ठीक आहे, पु ल देशपांडे उद्यान. गर्दी खूप आहे आज, कारण सॅटर्डे. बहुत गर्मी आहे गोवा में. गोवा नाही रे भाई, हे तर पुणे आहे. पुणे. बहुत गर्मी आहे. काल आम्ही स्टे पुण्यामध्येच केला होता. मस्त झोप लागली रात्री. आणि आता सकाळी तिथून नाश्ता करायला आलोय. त्यांनी काय घेतलं रे? मेथी पराठा. मेथी पराठा विथ एक्स्ट्रा ऑइल. आणि कशाला बनवतो रे? बंद कर, नको बनवू. नाही लागते आय नो. आम्ही घेतला आहे आलू पराठा, बटर आलू पराठा. अर्धा तास झाला आलू पराठा येतो, अजून काय आलेलं नाही. काय बोल ना.